जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी परीक्षा सर्व कार्यरत असलेल्या शिक्षकांकरिता, प्रमोशन करिता, स्वतःची नोकरी कायम अबाधित ठेवण्याकरिता आणि केंद्र प्रमुख पदाकरिता देखील आवश्यक ठरवून देण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार. त्यावर जालीम उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो, बघूया महत्वाची माहिती. बघा मित्रांनो, जेवढेही आपले शिक्षक बांधव कार्यरत आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छित आहेत त्या सर्वांना सुप्रीम कोर्टाचा आत्ताच काही महिन्यांपूर्वी आलेला जो निकाल आहे तो निकाल लागू आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा टीईटीचा निर्णय सप्टेंबर 2025 चा आहे. त्यामध्ये प्रमुख आदेश आणि त्या आदेशाचे परिणाम काय आहे बघा. मुख्य आदेश काय आहे की टीईटी सर्वांसाठी लागू आहे. म्हणजे 1ली ते 8वी या वर्गावरती आपल्याला जॉईन व्हायचं असेल किंवा आपण जॉईन झालेले असाल तर आपली नोकरी आपल्याला अबाधित ठेवायची असेल कायम ठेवायची असेल तर टीईटी कंपल्सरी आहे. नवीन आणि सेवेत असलेल्या दोन्ही शिक्षकांकरिता टीईटी लागू आहे. आता सेवा आणि सेवानिवृत्तीचा जो काही नियम या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते थोडक्यामध्ये समजून घ्या की 5 वर्षापेक्षा जास्त ज्या शिक्षकांची कार्यरत शिक्षकांची सर्व्हिस बाकी आहे त्यांना 2 वर्षामध्ये टीईटी पास करा, अन्यथा सेवानिवृत्ती घ्या, अशा प्रकारचं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी बाकी आहे त्यांना टीईटी लागू नाही. परंतु त्यांना जर का या ठिकाणी पदोन्नती हवी असेल, प्रमोशन हवं असेल तर त्यांना टीईटी मात्र द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे पदोन्नती आणि पात्रतेवर डेफिनेटली परिणाम होणार आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी टीईटी असेल किंवा सीटीटी असेल ही अनिवार्य आहे, म्हणजेच कंपल्सरी करून देण्यात आलेली आहे. आताच या वर्षामध्ये टीईटीची परीक्षा झाली, त्याचा निकाल 11.5% लागलेला आहे. त्या अर्थाने तो निकाल बराच मोठा आहे. कारण प्रिव्हियस इयर्स जर आपण बघितले 3%, 3.5%, 4-5% निकाल गेला होता, परंतु आता तो टक्का हळूहळू वाढत आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकमेव आहे की त्या संदर्भामध्ये झालेली जागृती, मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं व्यवस्थितपणाने मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनासाठीच तुम्हाला या ठिकाणी जे आहे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अचूक मार्गदर्शन करणारी जी आहे गुरुजी नावाची टीईटीची बॅच अवेलेबल करून देण्यात येत आहे. आता या बॅच विषयी आपण थोडक्यामध्ये महत्वाची माहिती बघूया की ही बॅच येत्या 9 फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहे आणि या बॅच मध्ये आपण जॉईन करायचं आहे. 1 वर्षाची त्यामध्ये व्हॅलिडिटी आहे आणि विशेष म्हणजे आपण टार्गेट घेऊन चालतो आहोत की जे कार्यरत असलेले शिक्षक आहे की ज्यांना शाळा पण सांभाळायची आहे आणि शाळा सांभाळून त्यांना टीईटीची किंवा सीटीटीची तयारी देखील करायची आहे, त्यांचा तो जो टाइम मॅनेजमेंट आहे तो देखील आपण करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही करिता आपल्याकडे मार्गदर्शन अवेलेबल आहे. आता यामध्ये पेपर 1 साठी जो काही सिलेबस आहे त्यामध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी 3 भाषा आपल्याकडे विषय अवेलेबल आहेत. 3 पैकी आपल्याला 2च चूज करायचे. आपण या ठिकाणी हिंदी आणि मराठी हे 2 विषय चूज करू शकता. इंग्लिशला स्किप केलं तरी देखील अलाउ आहे, परंतु आपण शिकवतो 3ही विषय. त्यासोबतच सायकोलॉजी आहे, गणित आहे आणि परिसर अभ्यास आहे. हे विषय आपल्याला पेपर 1 ला आहे. पेपर 2 ला देखील सेम टू सेम 3 लँग्वेजेस आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहोत. सामाजिक शास्त्र 60 मार्कांचं, मानसशास्त्र, गणित विज्ञान हे देखील विषय आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे ज्या विषयाला जास्त वेटेज आहे किंवा ज्याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळू शकतात ते सगळे विषय आपल्याकडे अवेलेबल आहे. याची आपण परिपूर्ण सर्व घटकांची परीक्षाभिमुख तयारी करून घेतोय. आता यामध्ये महत्वाचं काय, या बॅचेसचे वैशिष्ट्य नेमके काय आहे तर लक्षात घ्या की या ठिकाणी प्रत्येक विषयासाठी जे आहे अनुभवी आणि तज्ञ शिक्षक आहे. अशा प्रकारचे तज्ञ शिक्षक की ज्यांनी मागच्या जवळपास 10 वर्ष, 12 वर्ष, काही शिक्षकांचा 15 वर्षांचा अनुभव आहे. त्याचा फायदा तुम्हाला
निश्चितपणाने होणार आहे. ही आहे आपली मास्टर टीचरची टीम, टीम फॉर टीईटी, बेस्ट टीम आहे. त्या ठिकाणी गणित महाराष्ट्रामध्ये जे एक्सपर्ट आहेत गणितामध्ये ज्ञान वराळे सर, त्याच्यासोबतच मानसशास्त्र गणित विषयामध्ये ज्ञान वराळे सर, मानसशास्त्र विषय आपल्याकडे अशफाक शेख सर घेतात. अबूज पाटील सरांसारखं सामाजिक शास्त्र कोणी शिकवत नाहीये, त्याचं त्यांनी परिचिती ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यासोबत गणेश करडिले सर आहेत ईव्हीएस साठी आणि त्याच्यासोबतच विज्ञान विषयासाठी. चौरे सर मराठी एक्सपर्ट आहे, त्यांची भाषा अगदी ऐकत राहावीशी वाटते आहे. विनोद पोहेकर सर इंग्लिश साठी आपल्याकडे आहेत आणि राणी मॅडम आहेत, राणी रायगुडे मॅडम आपल्याकडे हिंदी विषयासाठी एक्सपर्ट आहेत. या सर्वांची जी टीम आहे अहोरात्र तुमच्यासाठी मेहनत करणार आहे परीक्षा तुम्हाला पास करून देण्यासाठी. आता यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बघा, डेली लाईव्ह लेक्चर असेल. दुसरी गोष्ट म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर देखील राहणार. लाईव्ह लेक्चर जर का आपले मिस झाले, सेम लेक्चर आपल्याला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार आहे. हे बघा तुम्हाला डेली आहे, त्या टाइमला जर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओज पाहिले तर ठीक आहे, नाही पाहता आले रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जेव्हा पाहायचं असेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. त्याच्यासोबतच तुमच्यासाठी अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. एक व्हिडिओ आपल्याला नाही समजला परत ऐका, परत ऐका, परत ऐका कितीही वेळा. त्याच्यासोबतच 1 वर्षाची आपण व्हॅलिडिटी देखील देतो आहोत. अनलिमिटेड ऍक्सेस अँड टायमिंग. टायमिंगला देखील कोणत्याही प्रकारचं बंधन नाही की 100 तास पाहिले पाहिजे, 200 तास. अनलिमिटेड रात्रंदिवस पहा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्याच्यासोबतच यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार, सरावासाठी प्रश्न मिळणार, त्याच्यासोबत क्लासरूम मधल्या ज्या काही नोट्स असतात आज शिकवलेलं ते सगळं मिळणार आहे. आणि आपण यावेळेस नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत, ग्रहपाठाची पीडीएफ देखील तुम्हाला दिली जाणार आहे. आज वर्क दिला जाईल, उद्या ते तुमचं या ठिकाणी जे आहे पाहिल्या जाणार आहे. म्हणजे होमवर्क देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याच्यासोबत जर आपण बघितलं तर टेस्ट सिरीज मध्ये 1000 प्लस जे आहे टेस्ट आहे. त्याच्यामध्ये टॉपिक वाईज आहेत, काही फुल लेंथ आहेत, त्याच्यासोबतच विषय निहाय आहे आणि फुल लेंथ देखील आपल्याला या ठिकाणी टेस्ट पाहायला मिळते. भरपूर टेस्ट आहेत आपल्याकडे, तुम्ही थकून जाल एवढ्या टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स म्हणजे काय आहे, ते टीईटी पीवायक्यू ची व्हिडिओ सोल्युशनची जी बॅच आहे ती तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. सीटीटी ची पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची बॅच ही देखील फ्री मध्ये मिळणार आहे आणि सीटीटी ची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच फ्री मध्ये मिळणार आहे. या सगळ्या बॅचेस तुम्हाला या गुरुजी नावाच्या बॅच मध्ये मोफत मिळणार आहे. याचं कोणतंही चार्ज तुमच्याकडून घेतलं जाणार नाहीये. त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला जर आता नवीन आपल्याला जॉईन करायचं असेल तर 15% डिस्काउंट जे आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी, आणि जे आपले जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी आपला कोणता तरी एक कोर्स या ठिकाणी परचेस केलेला असेल त्यांना डायरेक्टली 50% डिस्काउंट दिला जाणार. त्यासाठी तुम्हाला कुपन कोड दिलेला आहे ओल्ड 50 नावाचं, आणि जे नवीन आहेत त्यांनी MT15 नावाचं जे कोड आहे तो यूज करायचा. आता याच्यामध्ये काय मिळणार आहे बघा, तर लक्षात घ्या. कसं आपल्याला जॉईन करायचं तर कसं करायचं, आपण काय करायचं, प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते सर्च करायचं. तुम्हाला अशा प्रकारचं या ठिकाणी लोगो दिसणार आहे. ते लोगो दिसल्याच्या नंतर त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर त्याला डाउनलोड करायचं. डाउनलोड झाल्याच्या नंतर ओपन वर क्लिक करायचं. ओपन वर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अलाउ वर क्लिक करायचं. अलाउ वर क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला या ठिकाणी ईमेल किंवा फोन नंबर असं विचारणार आहे, पासवर्ड विचारणार आहे. इथे तुम्हाला काय करायचं, रजिस्टर वर क्लिक करायचं. रजिस्टर वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काय टाकायचं आहे, तुमचा फोन नंबर टाकून द्यायचा. फोन नंबर टाकला, ओटीपी टाकलं, तुमचं नाव वगैरे त्या ठिकाणी टाकून दिलं, तुमचं जे स्टेट आहे ते सिलेक्ट केलं की अशा प्रकारे ऍप तुम्हाला ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही तयारी कशाची करताय, टीईटी सीटीटीची, त्याच्यावर क्लिक करा. इथे सेव्हचं बटन आहे, सेव्ह वर क्लिक करा. सेव्ह वर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला येऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे कोर्सेस नावाच्या फोल्डरमध्ये. कोर्सेस नावाच्या फोल्डरवरती आपण या ठिकाणी क्लिक केलं की अशा प्रकारे आपल्याकडे असलेले सगळे कोर्सेस तुम्हाला दिसून जाणार आहे. त्यावरती दिसत असल्याप्रमाणे गुरुजी नावाचं जे फोल्डर आहे त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर इथे बाय नाव आहे त्यावर क्लिक करायचं. बाय नाव वर क्लिक केलं की इथे जे आहे तुम्हाला अशा प्रकारे कुपन कोड दिसतोय. इथे अप्लाय कुपन म्हणून आहे. अप्लाय कुपन वर आपण क्लिक केलं की अशा प्रकारे कुपन अप्लाय होऊन जातं. अप्लाय झाला की इथे पे ऑनलाईन वर क्लिक करायचं आहे. आपली जी फीस आहे ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते. एकदा पे झाले की आपल्याला जे आहे अशा प्रकारे कोर्स दिसतो. इथे खालच्या साईडला आपण या ठिकाणी माय कोर्सेस मध्ये क्लिक केलं की आपल्याला हे जी बॅच आहे ती दिसते. इथे व्ह्यू कोर्स आहे. व्ह्यू कोर्स वर आपण क्लिक केलं की अशा प्रकारे आपल्याला हा जो कोर्स आहे आपण जॉईन केलेला तो दिसून जातो. तो कोर्स जर का आपल्याला दिसला तर इथे लाईव्ह आणि रेकॉर्डेड असे दोन ऑप्शन्स आहे.
लाईव्ह वर क्लिक केलं तर लाईव्ह जे काही लेक्चर आपले चालू आहेत ते तुम्हाला दिसतील. जर लाईव्ह लेक्चर आपलं चालू नसेल तर आपण रेकॉर्डेड मध्ये जा. रेकॉर्डेड गेल्याच्या नंतर रेकॉर्डेड बॅच आहे त्याच्यावर क्लिक करा आणि आपला जो विषय आहे तो विषय या ठिकाणी क्लिक करून पाहून घ्या. तुम्हाला जे आहे अनलिमिटेड ऍक्सेस आहे यासाठी. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण सहजपणाने या ठिकाणी या बॅचमध्ये कशा प्रकारे प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला जर का काही अडचण असेल या बॅचला परचेस करण्यासाठी किंवा टीईटीच्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर्स दिसत आहे. यापैकी कोणत्याही हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करा, टेक्स्ट मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला सहजपणाने जे काही डाऊट्स असेल ते सगळे डाऊट याच्या माध्यमातून क्लिअर करून दिले जाणार आहे. मित्रांनो, टीईटी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे टीईटी जर का आपल्याला पास करायची असेल तर या पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. आणि आता नेक्स्ट टार्गेट आपलं मे महिन्यामधली टीईटीची परीक्षा आहे. ती पास करायची असेल तर आजच आपण मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करा.